हॅलो. हो, मी आनंद देसाईच बोलतोय. आपण कोण? चालेल, ऑफिस सुटल्यावर भेटतो मी तुम्हाला. आरती, संध्याकाळी मला यायला थोडा उशीर होईल ग. चल येतो मी. आनंद मला माझ्या मावशीच्या मुलीच्या लग्नाला भेटलेला. काय त्याच्यात असं काय की त्याने एकदम तुला एवढं इम्प्रेस केलं? कसं शक्य आहे? मी काय वाईट नाही. हा तुझा विषय नाहीये, आपण आनंद बद्दल बोलतो. अरे पण तरी तू विचार कर की थोडा ते विचार कर. तो खूप चांगला आहे, खूप वेगळा आहे सगळ्यात. मी माझं सांगतोय तसं नाही. चल आलोय आपण. चल युवी. हॅलो युवी, चल. आलो ऑफिस. हो. Hey, hi girls. Good morning. Good morning, ma'am. Hey, good morning everyone. Good morning, ma'am. Excuse me, ma'am. Yes, yes कविता. मैम ये शेलर का जो था ना, उसमें मुझे उनके जो प्लान है उसमें मुझे प्रॉब्लम लग रहा है. Kavita, you should use NS3 instead of NS2. You will get the solution, okay? ओके ओके फाइन मैम, थैंक यू. मैं कमिंग मॅम. Oh yes, युवी, please come. काय रे, कुठे होतास तू? काय करतोयस? काय करणार आपण? कालचंच पेंडिंग वर्क पूर्ण केलं. म्हटलं बॉसची बोलणी खायची कशाला ना. ए काय रे, मी कधी रागवले का तुझ्यावर? नाही, पण म्हटलं उगाच विषयाची परीक्षा कशाला ना. नको, अरे बस तू, मी बॉसला पाहिजे. चहा घे पाहिला मग जा बॉसला पाहिजे. ओके. तर आज काय बिझी आहे का? हो अरे थोडीशी. का बरं? त्या नवीन दिलेल्या प्रोजेक्टवर जरा काम चालू आहे ना. अरे वा. नमस्कार, मी आनंद देसाई. नमस्कार. बाबा, काय घेणार का तुम्ही? काही नको. असं कसं? वेटर, 3 कॉफी. बाबा, साखर चालते ना तुम्हाला? हो, अजून तरी चालते. जा घेऊन ये. हां बाबा, तुम्ही फोनवर म्हणालात ना की तुम्हाला काहीतरी माझ्याशी महत्त्वाचं बोलायचं म्हणून. आमचा मुलगा युवराज तुमच्या बायकोच्या ऑफिसमध्ये काम करतो. आज त्याचं लग्नाचा वेळ उलटून चालला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही मुलगी शोधतो. बाबा, तुम्ही स्पष्टच बोला. बाळा, आम्ही जर स्पष्टच बोललो तर एखादं भरलं घर तुटेल याचीच आम्हाला चिंता वाटते. त्यामुळे स्पष्ट बोलू की नको याच अडचणीत आहोत. बोलावंसं वाटतं ना, मग स्पष्टच बोला. घरं ती तुटतातच. ज्यांच्या घरांना विश्वासाचा गिलावा केलेला नसतो, नेमका तडा तेथेच जातो. स्पष्टच सांगतो, तुमच्या बायकोत आणि आमच्या मुलात काहीतरी संबंध आहे. त्यामुळे तुम्ही जर का तुमच्या बायकोला समजवलं तर आम्ही आमच्या मुलाचं लग्न करू शकतो. हे घ्या, नाही तर थंड होईल. बाबा, या रविवारी तुमच्याकडे वेळ आहे का? हो, पण कशासाठी? जेवायला या आमच्याकडे. जेवायला तुमच्या घरी? मी हे उरकून घेते आणि मग मुलांचा होमवर्क घेते. ओके, चालेल. हां. साक्षी, दूध घेणार आहेस? आरती, ह्याला पण दूध आण. हो हो, आणते. सुधांशू, दूध घे बेटा. बेटा खायला.
अशी काही खायला हवंय? सुधांशू दूध घे. आरती, तुला सांगायचं विसरून गेलो. काय? या रविवारी आपल्याकडे काका काकी येणार आहेत. कोणते रे? त्यांच्याकडे आपण नेहमी जातो तेच का? ते नाही, हे नाशिकचे. बरं, मग जेवायला थांबतील ना? हो, तसा त्यांनी फोनही केलेला. थांबतील जेवायला. ओके, चालेल. पोरी, जेवण छान झालं होतं. हो ना, खूप छान झालं बाळा. हो, घ्या. चला निघतो आम्ही. हो हो निघायला हवं, बराच उशीर झाले आता. थांबा, हळदी कुंकू आणते. नमस्कार करते. सुखी राहा. चालेल. हो. चला. पोरा, काय केलं से? एवढा सुखी संसार तुझा. अशा या सुखी संसारामध्ये मीठ कालवायला आम्ही आलो आणि तू तर आमचा आत्मा संतुष्ट केलास. आता तुम्हीच सांगा, अशा या माझ्या बायकोवर कोणत्या तोंडाने आळ घेऊ? जर तुम्ही म्हणत असाल ना तर विचारतो तिला. नको नको, तुम्ही नका विचारू. तुमच्यातल्या विश्वासाला तडा जाता कामा नये. शक्य असेल तर आरतीचा नंबर द्या आम्हाला. आम्हीच त्यातून काहीतरी मार्ग काढू. छान दिसतेस. रिअली? थँक्यू. युवी, आज संध्याकाळी जरा लवकर निघूया का? ओके, नो प्रॉब्लेम डिअर. पण काय विशेष? हवं तर तसं समज. ओके, निघू लवकर. हॅलो. हां, हो बोलतीये. आपण कोण? नमस्कार काका, बोला ना. हो का? कुठे? ओके फाईन. नमस्कार. बस बाळा. कसे आहात? आम्ही बरे आहोत. तू कशी आहेस? काही काम होतं का? तसं काही काम नाही, पण काय? बोलायचं होतं थोडंसं. बेटा, आम्ही युवराजचे आई वडील. काय? युवराजचे आईवडील? मग आनंद आणि तुमचं नातं? नातही नाही आणि ओळखही नाही. काही कारणास्तव ओळख काढावी लागली. हे बघा, तुम्ही काहीतरी बोलायला आलाय. बोला आणि बोला. तुझ्याबाबत युवराजने आम्हाला सांगितले त्याचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझंही त्याच्यावर प्रेम आहे. पण तुमचं हे प्रेम समजून घेणं आम्हाला कठीण जातं. त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही तुझ्या घरी आलो होतो. तुझा सुखी संसार मोडावा असं अजिबात वाटत नाही आम्हाला, पण युवराचा संसार व्हावा हीच इच्छा आहे.
विचारलं. बेटा, पुरुष नेहमी आपल्या साथीदारामध्ये त्याची आई शोधत असतो आणि आता ती जागा तू घेतल्यास म्हटल्यावर त्याला तूच तुझ्यासारखीच जोडीदार असावी असं वाटते. पण मला तसं काही वाटत नाही बाबा. पण हे युवीला कोण समजवणार? तुमचं म्हणणं कळतंय नाही. मला थोडा वेळ द्या. ते काय करायचं? ठीक आहे. तर मेश टोपोलॉजी म्हणजे काय की तुम्हाला सगळ्यांना बस टोपोलॉजीबद्दल माहिती आहे की एक राउटर हा दुसऱ्या राउटरला कनेक्टेड असतो आणि दुसरा हा तिसऱ्या राउटरला कनेक्टेड असतो. पण ज्यावेळेला पहिला किंवा दुसरा राउटर फेल जातो त्यावेळेला तिसरा राउटर सुद्धा काम करत नाही, कारण ते सगळे सिरियली एका बसमध्ये कनेक्टेड असतात. त्यामुळे मेश टोपोलॉजी आपण वापरणार आहोत ज्यात आपला सेंटर एक हब असेल, म्हणजे एक राउटर आणि बाकीचे 5ही राउटर त्याला कनेक्टेड असतील. अशा वेळेला काय होणार की हे 5ही राउटर एकमेकांशी सरळ कनेक्टेड असतीलच, पण ते सेंटर हब बरोबर सुद्धा कनेक्टेड असतील. बिकॉज ऑफ दॅट व्हॉट विल हॅपन इफ एनी ऑफ द राउटर provide the better service without discontinuity. Only the thing is the cost of the system will increases. That's it. आरती, तुझं प्रेझेंटेशन खूप छान झालं. Thank you, sir. मला वाटतं क्लायंटच्या बाजूने थोडा अधिक विचार व्हायला हवा. Yes, definitely, sir. We will implement it. तुझं प्रेझेंटेशन चांगलं होतं आता. हो, थँक्यू. पण सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉस्ट इफेक्टिव्ह आपल्याला जायला लागणार आहे. नंबर ऑफ राउटर्स कमी करूया, केबलवरती परत वर्कआउट करूया. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. ओके, ते बघूया आपण आता. चालेल. हो. युवी, थोडं थांबशील? बरं. तुझं काही काम पेंडिंग नाही ना? नाही, पण का? मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे रे. कशाबद्दल? वेल, तुझं फ्युचरबद्दल काय विचार आहे? एक ऑफिस आणि दुसरी तू, हेच माझं फ्युचर. मी तुझं फ्युचर आहे? अगं म्हणजे तू आणि मी. म्हणजे तुझं प्रेम आहे माझ्यावर? अगं हे काही विचारणं झालं. तू मला मनापासून आवडतेस. हे बघ युवी, आवड आणि प्रेम यात अंतर आहे. त्यांना एकत्र करू नकोस. पण तू एवढी सिरियस का झालीस? काही झालंय का? हो, मला बोलायचं तुझ्याशी. कशाबद्दल? आपल्या लग्नाबद्दल. काय? अगं पण तुझा नवरा, मुलं. हे बघ, त्याची काळजी तू करू नकोस. माझं मी बघून घेईन. माझी फक्त एकच अट आहे. अगं पण अरे कसं आहे ना, माझी मुलगी साक्षी अजून खूप लहान आहे रे, आणि तिला माझा खूप लळा आहे. तेव्हा ती आपल्या बरोबरच राहील आणि सुधांशू आनंद बरोबर राहील. पण हे बघ युवी, आनंद ना खूप चांगला आहे रे, आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. उद्या जर मला घटस्फोट द्यायची वेळ आली ना, तर तेही तुम्हाला अगदी आनंदाने देईन. पण कसं शक्य आहे? आणि समाज काय म्हणेल? समाज? अरे त्याचा विचार तू पहिला करायला हवा होतास. एका 2 मुलांची आई असलेल्या लग्न झालेल्या बाईवर प्रेम करताना तेव्हा नाही केलास विचार? कोणता विषय कुठं घेऊन चालली आहेस तू? हा तुझ्याच आयुष्याचा विषय आहे युवी. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मग आपण लग्न करूया. तुझं डोकं बिकं फिरलंय का? आरती, तू मला पेचात पकडतेस का? युवी, तुला पेचात अडकून मला हवं ते मिळवणारी काय तशी स्त्री वाटली का रे मी तुला, जी परपुरुषाला नादाला लावून मनाला हवं ते करून घेणारी? अगं हे बघ, तुला अजून एक संधी देते. माझ्या एका मुलाबरोबर माझा स्वीकार कर, नाहीतर त्यापेक्षा तूच ये माझ्या घरी राहायला. काय? हो, त्यात काय बिघडलं? अरे एक पुरुष 2 बायका ठेवू शकतो,
मग एका स्त्रीने 2 पुरुष ठेवले तर त्यात बिघडलं कुठे? हे बघ, आता तरी मी याबाबत काहीच निर्णय घेऊ शकत नाही आणि मला सुचतही नाही काही. युवी, तू तुझा निर्णय दिलास. आता माझं ऐक. तुझ्या आयुष्याचा विचार कर. अरे कसं आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यात कुठेतरी एक किनारा लागतो. तर तुझा किनारा शोध. मी एक नौका आहे जी फक्त तुझा प्रवास घडवून आणू शकते, तुझा किनारा नाही बनू शकत. युवी, आनंदने जेव्हा मला हा प्रश्न विचारला ना की तू हे दुहेरी आयुष्य जगू शकशील, तेव्हा मी तुझ्या भावनांचा आणि आपल्या या नात्याचा विचार केला. हे बघ आरती, मला तर तुझ्या बरोबरच्या प्रवासाचाच आनंद मिळतोय. आणि किनाऱ्याचं म्हणशील तर आजपर्यंत माझ्या आयुष्यात अनेक किनारे आले, पण कुठं थांबावंसंच वाटलं नाही. तू आलीस तेव्हा मात्र वाटलं हाच तो किनारा ज्याच्या शोधात मी होतो. तू बोलतेस ते कळतंय मला, पण पटतंय असं नाही. तरी तुझ्या बोलण्याचा मी नक्की विचार करेन.